या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. महाराष्ट्र राज्याच्या 66व्या स्थापना दिनानिमित्त पालकमंत्री उदय सामंत यांनी पोलीस परेड ग्राउंडवर राष्ट्रध्वज फडकावला. यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर उदय सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, विविध क्षेत्रांमध्ये निधी उपलब्ध करून देण्याचे काम महाराष्ट्र शासन करतोय. त्यातला एक अभिनव प्रकल्प रत्नागिरीमध्ये होतोय. पांढरा समुद्र ते मिऱ्या हा जो 350 कोटी रुपये खर्च करून होणारा बंदरा आहे, हा भविष्यात महाराष्ट्रातील नाही, देशातील नाही तर परदेशातील पर्यटकांना देखील आकर्षित करेल. अशा पद्धतीचे पर्यटन स्थळ वर्षभरात साकार करतोय. उदय सामंत पुढे म्हणाले, जिल्ह्यातील विकासात्मक प्रकल्पांच्या वाढीसाठी रत्नागिरीकरांचे सहकार्य आवश्यक आहे. ते सहकार्य करण्याचा संकल्प आज महाराष्ट्र दिनानिमित्त सर्वांनी मिळून करूयात.